हॅलो फ्रेंड्स. तर मी ऑलरेडी ही व्हिडिओ शूट केलेली आहे, बट वेगवेगळ्या पार्ट्समध्ये. बट ती डिग्रेड झाल्यामुळे क्वालिटी तिची मी परत व्हिडिओ शूट करतोय. मी आता आहे गोकर्णाला, आणि त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की मी माझ्या बड्डेसाठी एक ट्रिप प्लॅन केली. ॲक्च्युली प्लॅन नाही केली. ठीक आहे, मी सांगतो. कन्फ्युजन आहे थोडंसं की मला ट्रिपला यायचं होतं, बट माझ्याकडे काहीही प्लॅनिंग नव्हतं. मी काही प्रिपेअर नाही केलेलं. मी उठून बॅग भरली. एक वेटिंग लिस्टमध्ये तिकीट होत्या माझी, बट ती कन्फर्म नाही झाली, त्यामुळे मी जनरल तिकीट काढली. जनरल कोचमध्येच बसून आलो, कारण मला तिथे कोणतीही सीट अवेलेबल नव्हती अपग्रेड करायसाठी. मी रेडी होतो अपग्रेड करायला, टी सी बरोबर पण बोललो, बट सीटच अवेलेबल नव्हती. सो मी जनरल कंपार्टमेंटमध्येच बसून गोकर्णाला आलो. समवॉट 3 अर्ली मॉर्निंग मी उतरलो गोकर्णाला, आणि आता स्टील थांबलोय. आता वाजलेत 6, ऑलमोस्ट 5:56 झालेत. कारण की इथून पुढे जायला काय पर्यायच नाही आहे. जे ऑटो आहेत ते 300 रुपीज घेतात पर पर्सन. सॉरी, एक पर्सन असू दे, 2 पर्सन असू दे, 3 पर्सन असू दे, 300च घेतात. आणि तिथे जाऊन नंतर मग स्कूटी रेंट करावी लागते. तर त्याच्यामुळे मी थांबलोय. आयदर इथे ह्याच्या स्टेशनच्या बाहेरच एक सारा बाईक रेंटल आहे, तिथे बाईक रेंट करेन. ऑर एल्स जे सकाळी इथून 1 किलोमीटर थोडं बाय वॉक जावं लागतं, तर बाय वॉक 1 किलोमीटर जाऊन तिकडे बसेस मिळतात ज्या फक्त 12 रुपीजमध्ये पोचवतात गोकर्णामध्ये. तर तसं करून मग बाईक रेंट करेन. हे 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे. तर पुढचं जे पण माझी जर्नी आहे, मी काय करतोय ती जर्नी बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू बघा ही व्हिडिओ पूर्ण. ओके. आणि तुमचं काय ओपिनियन आहे, किंवा तुम्ही हे ट्राय कराल का? कारण मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी, वन टाइम एक्सपिरियन्ससाठी मी रेफर करू शकतो, बट जे लोक डेली असंच ट्रॅव्हल करतात जनरल तिकीट काढून जनरल कंपार्टमेंटमध्येच, कारण माझा एक फ्रेंड आहे तो स्वतः असंच करतो. मोस्टली जनरल तिकीटच काढून जातो, कुठेही जातो, कारण त्याला अफोर्डेबल पडतं. आणि मी तसं रेअरली ट्राय करतो. मी तसं नाही कधीच केलंय. मी आयदर बाईकने गेलोय, किंवा लास्ट मी ट्रिपला आलेलो तर मी केरलाला मुन्नार, एलिपी वगैरे फिरलो, तेव्हा मी फ्लाईटने आलेलो आणि जाताना थर्ड ए सीने गेलेलो. तर मी जनरल कोचमधून खूपच रेअरली फिरलोय. मला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे जनरल कोचचा. एकदा फक्त मी रत्नागिरीला आलेलो फॅमिली बरोबर, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मी आलेलो ते पुण्यावरून, जेव्हा माझं कॉलेज टाईम होता त्या टायमाला. दॅट्स इट. तर त्याच्या व्यतिरिक्त मला जास्त एक्सपिरियन्स नाही आहे. बट ठीक होता, वन टाइम एक्सपिरियन्ससाठी ठीक आहे. जर कोणाला ट्राय करायचं आहे की कसं जर्नी असते जनरल कोचची, तर त्याच्यासाठी ओके आहे. बट मी प्रिफर नाही करणार. जे लोकांना कम्फर्टेबल राहायला आवडतं, चल एक कम्फर्टेबल, त्या लोकांना मी प्रिफर नाही करणार की तुम्ही असं ट्रॅव्हल करा. बट ज्या लोकांना कम्फर्टेबल राहण्याशी मतलब नाही, त्यांना जस्ट ट्रॅव्हल करायचं आहे, तसं तर मग तुम्ही जनरल कोचमधून वगैरे ट्रॅव्हल करू शकता. तुम्हाला काही इश्यू येणार नाही आहे. आणि मी 3 वाजल्यापासून आता ऑलमोस्ट 6 वाजेपर्यंत 3 तास इथे थांबलो आहे. स्टेशन एकदम मस्त आहे, चांगलं. म्हणजे हा पोर्शन चांगला आहे, बट जो तिकडे मागे आहे, तिकडे तिकडे इकडे खूप मागे, तो डार्कर पोर्शन आहे. तर बेटर आहे की जे पण इथे वेटिंग एरियासाठी, वेटिंग एरिया नाही, जे सिटिंग एरिया आहे, कारण इथे लोकल ट्रेन्स पण चालतात आय थिंक मुंबईसारख्या. तर त्याच्यासाठी सिटिंग एरिया आहे, तर इथे बसू शकतात. लेडीज वगैरे पण बसल्यात, तर त्याच्यासाठी पण काही प्रॉब्लेम नाही. तर पुढे मी काय करतो, स्कूटी रेंट करतो की काय. रूम पण इवन मी बुक नाही केलाय अजून, कारण जर मी आता रूम बुक केलं तर चेकआउट टायमिंग असतात नॉर्मली रूम्सचे 10 और मॅक्झिमम 12. तर आता 6, तर मग मुश्किलनी मला 4-5 तासासाठी, 6 तासासाठी रूम मिळेल. तर दॅट डझंट मेक एनी सेन्स. त्याच्यामुळे मी रूम पण बुक नाही केलाय. ट्रेनमध्ये जे काय थोडंसं झोपलो आहे तेच, बट स्टील फ्रेश आहे, कारण माझ्याकडे लगेज आहे आणि ते सोडून मी झोपू नाही शकत आहे त्याच्यामुळे. सो तुमचं काय ओपिनियन आहे, तुम्ही ट्राय कराल की नाही ते मला सांगा. आणि पुढे मी काय करतो अजून एक्सपेरिमेंट
त्याच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ बघा. सो फायनली मी 4 तास इथे टाइमपास करून, कारण मला वेस्ट पैसे घालवायचे नव्हते अननेसेसरी. तिथे जाऊन बाईक जरी मी स्कूटी रेंट केली असती 300 रुपीज ऑटोला देऊन, तरी काय बघता आलं नसतं ना, कुठे स्टे करता आला असता. सो स्टेशनच्या जस्ट बाहेर आहे. आता जस्ट मी स्टेशनवर बोलता बोलता तुमच्याबरोबर बाहेर आलोय. आणि हे इथेच आहे ना, सारा बाईक रेंटल सर्व्हिस आहे. ठीक आहे. तर त्यांच्याकडे 2-3 ऑप्शन्स आहेत. लाईक बाईकमध्ये नाही, पर्चेसिंगसाठी. लाईक तुम्ही कशी गाडी रेंट करू शकता त्यांच्याकडून. जितकं मला आयडिया आहे कॉलवर त्यांच्याबरोबर बोलून, की फर्स्ट तुम्ही वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकता. त्याच्यात 2 ऑप्शन आहेत, फुल पेमेंट और हाफ पेमेंट. हाफ पेमेंट आता, प्रिव्हियस, आणि हाफ पेमेंट जेव्हा तुम्ही बाईक रिसीव करणार. त्याच्यानंतर आता हे 7 वाजेपर्यंत येणार त्यांचा कोणतरी पर्सन. त्याच्यानंतर स्कूटी मी पिक करणार. मी मोस्टली एन्टॉर्क पिक करेन, LED. कारण रात्री LED गाडी असेल तर लाईक LED लाईट्स असतील तर मला बेटर पडतं गाडी चालवायला. आणि मी एन्टॉर्क चालवली आहे बऱ्याच वेळा, माझ्या फ्रेंडची आहे त्याच्यामुळे. सो माझा प्रेफरन्स एन्टॉर्क आहे, LED वाली. तर अशा बऱ्याच गाड्या आहेत यांच्याकडे, आणि स्टेशनच्या एक्झॅक्टली बाहेर आहे. आणि प्राइजेस पण ओके आहेत. 500 पर डे साठी आहे एन्टॉर्क. पण हे लोक GST वगैरे पण लावतात, तर GST 18% ऍड होते त्याच्यावर. सो आता पुढे अजून काय काय मी एक्सपिरियन्स करतोय आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स करायला मिळतोय, ते साठी कंटिन्यू व्हिडिओ बघा पूर्ण. मी फायनली गाडी घेतली. ठीक आहे. ही एन्टॉर्क घेतली LED रिझनमुळे, कारण LED पाहिजे होती मला कंपल्सरी. मला LED वालीच गाडी चालवायची सवय आहे रात्री, नाही तर थोडासा माझा विजनचा इश्यू होतो. मी ऍक्च्युली एक रील बघून एक मस्त ठिकाणी आलेलो, जो मी दाखवतो कोणत्या ठिकाणी आलेलो ते. पण तिथे अनफॉर्च्युनेटली रूम्स अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे मी फक्त ब्रेकफास्ट करून जाणार आहे. बट मी व्ह्यू दाखवू का टाइम लॅप्स हा विचार करतोय. ओके. सो मला नाही माहिती अँगल कसा येतोय, कारण मी बॅक कॅमेराने आता शूट करतोय. कारण मी जो व्ह्यू बघतोय तो तुम्हाला, मला नाही वाटत दाखवायला पॉसिबल आहे. कारण मी टाइमलॅप्स काढले, ब्रेकफास्ट केला, बट स्टील पॉसिबल नाही टाइमलॅप्समध्ये पण. तर मी असंच दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली हा लिटरली 50% पण जस्टिफाय नाही करत आहे कॅमेरा, की मी काय बघतोय, काय मस्त व्ह्यू माझ्या समोर आहे. आणि मी बीच पर्सन आहे, म्हणजे मोस्टली मला बीचवरच आवडतात. अलिबाग वगैरे माझी फेवरेट प्लेस आहे. बट स्टील मला असं वाटतंय ना यार, काय समुद्र आहे हा. पण खूप झोप आली आहे, तर झोपणार, ऑर एल्स आंघोळ करून मी अपडेट करतो ना. आता का सांगतोय मी, कंटिन्यू बघा पुढे. सो आत्ता 11 वाजलेत. आत्ता जाऊन रूम भेटलाय मला शोधून शोधून, कारण प्राइस ॲडजस्ट होत नव्हती, किंवा जे रूम अवेलेबल आहेत ते त्या प्राइसला वर्थिट नव्हते. तर आता जाऊन रूम मिळालाय. हा रूम आहे, आणि हा असा बीच फ्रंट आहे. म्हणजे ॲक्च्युली बीच फ्रंट नाही आहे, बट ठीक आहे, हा समोर बीच आहे, वॉकेबल आहे. 1-2 असं 10 स्टेपमध्ये पोचून जाणार असं. ॲक्च्युली त्यांनी दाखवलेलं तिथे वरती, बट मला स्टेअर्स चढायचा खूप कंटाळा आलाय. सो, आणि रूम पण खूप ओके ओके आहे. 1300ला आहे हा रूम आहे. एवढाच बेसिक, दॅट्स इट, नथिंग एल्स. सो ह्याचं पण मी नाव वगैरे टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे.
सो मी इथे राहिलो नाही आहे, बट माझा रूम बीच समोरच आहे एक्झॅक्टली. मी खूप हौशीने घेतला बीच समोरचा रूम, बट नका घेऊ यार. जर एकदम लॅविश असेल ना, जिथे त्या लोकांनी एकदम विंडोज रूम एकदम असा पॅक ठेवलाय की वाळू आत येणार नाही, तर एक वेळ ठीक आहे. नाहीतर तुम्हाला बेडवर झोपताना वगैरे पण कंटिन्यू वाळू लागेल. जेव्हा पण तुम्ही पाय खाली ठेवणार जमिनीवर, तेव्हा तुम्हाला थोडी तरी वाळू लागेलच लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे हे जसं आहे इल मिओ कॅफेच्या एक्झॅक्टली मागे. मध्ये मी राहणार होतो. 2500 चार्जेस होते. आणि माझं असं आहे की अफोर्डेबल ट्रिप करायची आहे मला, कारण मला गोकर्णा बरोबर हम्पी पण फिरायचं आहे. आणि गोकर्णामध्ये छोटे छोटे स्पॉट्स नाही फिरायचे आहेत, अजून बऱ्याच ठिकाणी फिरायचं आहे. आता ते उद्या कळेल काय काय स्पॉट फिरतोय ते. बट आजच्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी सगळं नाही दाखवणार आहे ते. बट हा हे दाखवेल की हा ओम स्टार कॅफे आहे. ठीक आहे. आय डोंट थिंक सो दिसत असेल तर. हा आहे होम स्टार कॅफे. सो इथे तुम्ही जेवायला येऊ शकता. इतकं अफोर्डेबल आहे ना, आणि खूप जास्त टेस्टी आहे. आणि पर्सन पण जे तिकडे असतात अटेंड करायला खूप स्वीट आहेत. ठीक आहे. आणि हा मेन गोकर्णा बीच आहे, तिकडे आहे मी सध्या. आणि आता मी चाललोय महाबळेश्वर टेम्पलमध्ये, जो गोकर्णाचा महाबळेश्वर टेम्पल आहे. ओके. तर मी इकडे महाबळेश्वर मंदिर आहे तिकडे गेलेलो, बट ऊन खूप आहे. हां, तर तिकडे जीन्सवर अलाउड करत नाहीत. कंपल्सरी धोती लागते किंवा लुंगी, जे इकडे धोती बोलतात त्याला. तर ते कंपल्सरी लागतं. तर हे तिथे 50ला मिळतं. अजून चांगले चांगले पण असतात. मी बेसिकच घेतली, वन टाईम यूज आहे म्हणून. तर मोस्टली मी उद्याची सकाळची आरती, फर्स्ट आरती, काकड आरती आपण बोलतो, काकड आरती घेईन मी. ठीक आहे. आणि आताचे मग थोडेसे प्लॅन आता चेंजेस आहेत. मग आता कोणता टेम्पल व्हिजिट नाही करणार आहे. आता मी मोस्टली बीचेस व्हिजिट करेन आणि लास्ट येऊन ह्या बीचवर थोडी मजा करेन, जो रूमच्या जवळ जस्ट बाहेर आहे. ठीक आहे. तुम्ही पण एन्जॉय करा बघून बघून. आणि जे फिरायला जात नाहीत त्या लोकांनी जरा जळा आणि ट्राय करा यार, जरा फिरायचं, एन्जॉय करायचं. कधी फिरणार म्हातारे झाल्यावर?